अरे बाबा म्हणला खादुळे साहेब हो रामपूरलाच उतरलं म्हणते हेलिकॉप्टर कोणता चिन्ह स्वामी का काय तरी आलता म्हणे वा हो काय त्यानं कोणतं मंदिर बांधण्यासाठी 1.5 कोटी कबूल केले ते त्याचं उद्घाटन होतं म्हणते ते काय ईडी आली म्हणते रामपुरातनी हो ते काही सविस्तर विचारलंय मॅडम बा तुमच्या एकदा काय विचारा हो पण काहीतरी मोठं कांड झालं तिथं हो, म्हणून ते आला म्हणते ते आहेच म्हणा एक एक कांड चालूच राहते तिथं हो ना म्हणून झालं असं ते हो चिन्ह स्वामी होता म्हणते नाही का असं हो का बरोबर हो मग आता काय होते काय नाही का जाऊ दे तिकडे काय करायला लागते आपल्याला नाही काय आपल्याला घेणंच काय त्याचं आता तुम्हीच तर म्हणे विचारपूस करून घ्यावून माझ वाले हा भल्ला राजे तुम्हाला काही नाही खराब सवय बा याच्या त्याच्या तोंड घालणं तोंड मारणं चला ये तुम्ही दुकानातून आता बसले आपले नसतीचे कामं करत आले बा हे बळ खोली भेटून आता नाही का आता विचारावं लागन आता चहा पाणीच झालं काय म्हणता मग आता नाही मानमोडे साहेब का खादोडे साहेब काय म्हणते ते भेटले बळ भाऊ हो काही लागला काही पता येतं हा कुठं गेलं हेलिकॉप्टर काय गेलं कसं काय येतं काही नाही बा जे नाही व्हायचं तेच झालं मग काय तर ते आपलं जे हेलिकॉप्टर आहे का नाही रामपूरलाच उतरलं म्हणते हो ना जिथं ते मंदिर बांधकाम आहे तिकडे एरियात त्यांनी जागा केली ते आलं बी खरीच गोष्ट होती राजी होती हो आता हे काय होते पुढचं काही समजायला मार्ग नाही बा आता काय होते काय नाही अरे बाबा तरी तर म्हटलंच ना मी इतक्या खालून जातच नाही ना मग हा हो ना याच एरियात कुठंतरी उतरणार होतं ते हो मग आता हे कसं हो काय कसं आपल्या या घबाडाचं काय मग खोट्या गोष्टी आहे का ते सगळ्या नाही ना खोट्या नाहीच ना होते मी 10 खेप सांगून आलो तुम्हाला त्या मामा लुटीने आपल्या सोनं इकलं कुठचं इकलं तर मग काय तिथं जे प्रकरण झालं त्यावेळेस नंतरच आणून दिलं नाही इकत त्यानं मग आणि या गाववाल्याने लेखानं कसंच काय हे दडपवलं काय केलं काही समजायला मार्ग नाही हो ना निघता आता हे कोण होईन काय होय आता कोणता चिन्ह स्वामी आला म्हणते आता काय होते काय नाही आता ते आता समजायलाच मार्ग नाही पण हो त्याच्यात कोण आलं काय आलं काही सांगा तर खरी मले काय आहे काय झालं काय काही नाही ना त्याचं असं म्हणणं आलं ते फोनवर सांगितलं बड भाऊले की बा चिन्ह स्वामी नावाचा माणूस त्या गावाच्या बाजूच्या गावचा होता हो तर ते म्हणते की बा ते पैसे पुरून राहिला मंदिराले हो असं त्याने स्पष्टीकरण दिलेलं होतं तर त्या हिशोबाने ते आला म्हणते तर आता ते चौकशी करून काय त्याचा निष्कर्ष निघते काय सांगावं आम्ही तर आता काय निष्कर्ष निघन तो आता ते ईडी वाल्यालाच माहीत बा नाही तर एक तर रामपूर वाल्याला माहीत हा हो कोणाला लावता फोन सांगा तुम्ही आता बा रामपूरवाल्याला विचारण्यात मजा नाही हो ही दाता काढतील ते जर आता आपल्या बाजूने निर्णय जर लागला तर मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा हो एक फोन अजून लावा ईडी वाल्याला नाही ना बार बार आम्हीच लावू का तुम्ही लावा ना मानमोळे तुम्ही नाही का तक्रार करते हा हो तुम्ही लावा एक फोन आता बरं तसं करतो मी लावतो एक केव्हा हो पाऊस आता काय होते क्लिअर समजून जाते मग विषय नाही मग आता काय झालं काय नाही आले का साहेब हो तेच म्हणलं काय म्हणते मग लागला निकाल आपला रामपूरचा हो काय आहे चला ना आतमध्ये बसून घेऊ काय क्लिअर सांगून द्या मग हा काय आहे काय नाही तर नाही काय थांबायला पुरत नाही क्लीन चिट देण्यात आली काही विषय नाही हो सगळ्याचा जे काय आता रितसर त्यानं कमाई केलेली आहे आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची अशी लक्षात आली की जे 1.5 कोटी मंदिराचे आलेले होते हो ते एका चिन्नस्वामी नावाच्या व्यक्तीनं त्याच गावाच्या बाजूच्या गावचा तो माणूस आहे जिथं तो रहिवासी होता पण आज नाही आहे हा केरळमधून तो हेलिकॉप्टरनं आला त्यानं पूर्ण त्याचं क्लिअर सांगितलं की बा मी पैसे देऊन राहिलो सगळं व्यवस्थित आहे हा तुम्ही काय अडचण आणता हो तक्रार करण्याची काहीच गरज नाही विशेष म्हणजे त्याच वेळेस समोर 1.5 लाख रुपये एक बुडा तो घेऊन आला जे समजा एका या प्रकरणामध्ये होता हो हे घ्या म्हणे बा चक्की टाकासाठी मला 1.5 लाख रुपये दिले होते हा असे त्याचे व्यवहार आहेत तो माणूस यायला भरपूर पैसा देते म्हणून हे लोक काहीतरी करू राहिले हो असं आहे ते 1.5 कोटी मंदिराचा विषय ते हो काही याच्यातनी दम नाही आहे सगळं म्हणजे खोदा पाड निकला चुवा हो तक्रार करता राहील तुम्ही बा येऊन सुनावणी करा जरा दिले म्हणा जास्त असे कामं करत नको म्हणा माहिती घेत द्या म्हणा पहिले हॅलो हां बोला कोण बोलता हॅलो पांडे स्पीकिंग हां बोला नमस्कार साहेब मी मानमोडे बोलतो म्हणलं मानमोडे साहेब तर मी काय म्हणतो आपलं जे काही ईडीचा निष्कर्ष आहे काही आला का म्हटलं हा काही रिपोर्ट वगैरे समजलं हो रामपूरला काय झालं काय नाही हा चौकशी झाली का नाही बा अच्छा अच्छा मानमोडे साहेब आहे का हा तर आता हे बा साहेब आलेले आहे इथं नेमकंच आता इथं आले रामपूरवाल्यांना क्लीन चिट देण्यात आली कारण की कोणत्याही प्रकारचं घबाड त्यांच्याकडे नाही आहे असं सिद्ध झालेलं आहे हो त्यामुळे आता काही त्यातनी दम राहिलं नाही विषय क्लोज झाला बापा रे तिथं क्लीन चिट दिली म्हणते हो बरं ठीक आहे साहेब ठीक आहे ठेवतो मग हा हो पाहतो आता काय करायचं ओके साहेब हो हे तर मध्ये क्लीन चिट दिली म्हणते वा हो आता कसं काय आपल्यावर येते का आता वा बघा म्हणलं कसं करता हटेले हा हे तर उलटच झाला फासा हा आपल्याच गॅस पडला का का अरे आता कोणता फासा पडायचा राहिला आता बस फक्त वळातच राहिला आपल्याला त्यानं अंदरे हो एक खेप त्यानं दावा ठोकला की झालं तेही पुरं होऊन जाते मग हो अरे हे सगळ्या गोष्टी जे झाल्या न त्याच्या गावातनी कोण JCB काय घेतलं म्हणता तुम्ही हो हे सगळा चिन्ह स्वामीचा प्रताप आहे मग त्याले सापडलं असलं पाहिजे तिथं घबाड 100% सांगतो आणि ते झालं असं रामपूरवाल्याला माहीत रामपूरवाले त्याले करत असन ब्लॅकमेल तर ते आता केरळ राहते काहून की ते तिथं राज्य आहे म्हणते ना हो तर या माध्यमातून त्यानं इथं बोलावलं आणि त्यानं क्लिअर केलं 100% सांगतो चिन्ना स्वामीनं पुरं घबाड दाबेलं आहे आणि यायले काहीतरी तुकडे फेकते रामपूरवाल्याले हो असा मा अंदाज आहे आणि आता आपण पुरं याच्यातनी गोत्यात आलेलो आहो
हो ना, तेच तर नाही समजून राहिलं. मग आता हे चिन्ह स्वामी एवढा पैसा देते म्हणजे काहीतरी यालेच सापडलं असलं पाहिजे खबाळ. हो, पण आता याने दावा नाही ठोकला पाहिजे का? दावा जर ठोकला तर आपल्या अंगावर येईन का नाही? अरे बा भयंकराच्या शिवल्याचा फोन आलाय मला. अरे बाबा काय म्हणते काय मित्राचे आता 100% आहे वाटते दावा आता. हो काय कसं हो आता हटीले उचलू का नाही? अरे उचला ना तुम्ही, फक्त त्याला कोळल्या धमक्या द्या. हो दे म्हणा, तू दावा तर ठोक म्हणा. हो लेका तुले नाही दिल्ली लोक हसत नाही तर नावाचा नाही म्हणा, आम्ही बी का कमजोर आहो. असं तसं द्या ना जरासं भेवाळू. नाही तर दिन दावा टाकून तर बसा लागन मग. 35-35 लाखाला दणकथी गाली बी. लावा उचला दे. नाही नाही, आता मात जोड दे उचलला ना त्यानं. हो, आणि मीच बोलतो त्याला जरासा सांगतो ना त्याला खादोळे काय वाटून करायला दिलेलं का? हा थांब म्हणा तू, हा आमच्याशी पंगा घेतं का? हा चाल दे फोन दे. बोल कोंबडी जोरे काय म्हणतो रे शिवल्या? हा काय आहे काय सेट लावला फोन? म्हणलं माणूस किती बोल रे खादोळ्याला का? हा काय समजून राहिला रे? चोट्ट्यान गिट्ट्या करून राहिला का त्याले? हा लेका म्हणलं त्यापेक्षा लय सुद्धा आहे म्हणलं ते. कमीत कमी लेका तो सारखा नालायकपणा करत नाही ते. हा तुला काय वाटून राहिलं लेका? हा खादोळ्या वानाच्या हा टकल्या का तू आता पाय ना, तू कार्यक्रमच करतो मी. हा तू काय रामपूरवाल्या सतावून राहिला रे? हा धरलं उठलं सुटलं की चाललं आपलं रामपूरला, काही तिथं पाठवून लेका? हा कंस होता का रे पहिल्या जमान्यात? नाही हराम खोराले का चोट्ट्या वानाच्या? हा लबाडा. बापरे बापरे. हा हो बाबा बाबा चांगलंच वर हवेतच वाटते आता नाही. बाबा बाबा काय म्हणते ईडीनं दिलं वाटते क्लीन चिट नाही? क्लीन चिट म्हणजे देणारच आहे ना. हो देणार कसं नाही? हा कोणाला घबाळ सापडलंच नाही, तू आपल्या खोट्या तक्रारी दाखल करतं. हा थांब ना, तुला आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला आहे की आमची जर तक्रार केली त्याच्यावर आम्ही दावा ठोकणार. हो आता तू तयार राह म्हणलं दाव्याला. तिघं जण आहे म्हणून समजलं मला. हा तिघं जण पाहा तुम्ही आता. कोणतं हॉटेल आहे म्हणजे ते सामी. त्या हॉटेलला सांगून द्या हरामखोरा म्हणाले का? हा लंबाई तोंडा वानाच्या तुला सांगतो म्हणा आता झिपऱ्याला का? हा तूही टकल्या जरा आता तयारीत राहा आता. 1 कोटी रुपये लवकरात लवकर लावून ठेवा म्हणलं तुम्ही. हा ठाण्यासंग आम्ही बाकी सगळे येऊन राहिलो म्हणलं आता. याटो गिटो काढलेले आहे, काही लोकांच्या तयारी राहिल्या म्हणून थांबेल. बस 15 अर्ध्या घंट्याच्या आत तिथं रामपूरचे सगळे लोक तिथं पोहोचणार आहे. हा हो आता हे बा पाय म्हणलं तू आता. तू तयारीत राह. अरे बोले का पायदा बरं. हो पायदा हे बा तुम्हाला वाटत असेल सोपं. हो टाका ना तुम्ही दावा टाका ना. हा 1 कोटी काही गोष्ट नाही माझ्यासाठी. हे बा तुम्हाला सांगतो त्यातही तिघाव आम्ही, पण तुम्हाला सांगतो ना दिल्ली लोक नाही घासत नेलं ना. तुमच्या टायऱ्या घासतील पण निकाल नाही लागू देत मी. हा चलो आगे की तारीख आगे की तारीख. हा पुरे लंबेच करतो या ना तुम्ही फक्त. हा म्हणलं तसंही आम्ही जिंकणार आहो म्हणा. हो जिंकण्याबद्दल तर विषय नाही. हो पण हे बा सांगतो ना, तुमचं तर बरं मसनात जाईल लागलं तुमचे. या शिवल्या मतारा होईन ते निकाल लागेल समजा ना. पाहा तुम्ही करा ना तुम्ही कोशिश काय करता. हो टाका दावा टाका तिकडे काही करा. हो भेणारे आम्ही नाही म्हणलं ते. हे बा पुरून उडतो तुम्हाला रामपूरवालेल्या तिघच कापी आम्ही. काही सांगू नको ना तू. हे बा बोलून राहिला पण हे बा सांगतो ना धडधड सुरू आहे ते. हो सांगतो ना तुझ्या बोलण्यावरच लक्षात येते ना मला. आवाज कमी झाला ना तू आता. 100% तुमची फाटली आता टरकली तुमची. आता तुम्ही फक्त पैसे सोय लावा. हा 1 वर्षात निकालले का? याच्या पडेल काय? आम्ही वकील आमचा चांगला ठेवू ना का मामूल ठेवणार आहो का? तुला का चिल्लर वाटू राहिलो का हराम खोराला का? हा पाय आता तुझी बरोबरीच करतो आम्ही. तुला 1 कोटीला लंबच करणार आहोत. हा डबल तू आमच्या नांदीच लागणार नाही काय? ठीक आहे ठेव आता तू फोन. आता आम्ही निघून राहिलो. माणसं येऊ राहिले आमची. ते सोडा ना कोळल्या धमक्या तुमच्या. तुम्हाला वाटते बा काही देतील हे माघार घ्यायसाठी? हा देणार नाही म्हणलं आम्ही. हो 2 खाऊ बी 2 लावू बी. हो एवढे सोपे आहो का? पाहू ना आता काय होते तर. चल द्या ना कोर्टम कार्ड या ना का किती आहात. हा आम्ही तिघच कापी आहो. चल ये दे दावा टाकून दे. रुपये देत नाही तुम्हाला. आणि पा काय करायचं तर. याले काय चिल्लर वाटू राहिलो का आम्ही? हो ना तिकडे खबाळ आमची वाट पाहू राहिले का? सिलेंडर आणले की दिले का? निरा माल आम्ही आता. आता तर निर्दोष झालो. अरे पा तू फक्त तयारीत राह आता. हो काहीच बोल नको तू. हो तू घाम फुटेल आहे. हो मला माहिती आहे 100% पॅन्ट बोल जाईल तुझी 100%. ठीक आहे ठेवतो आता फोन. आता काही मी बोलत नाही. आता बिलकुल काय करायचं तेच करतो. ठेव आता. अरे का काकाजी काऊन बसले बा? हो काय विचारत दिसता? हो काय आहे का साहेब गे आहेत का म्हणलं अंदर? हो जा आम्हाला भेटायले. हो आहेत ना अंदर? अरे बा इतके लोक. हो काय भानगड झाली का म्हणा गावात? अरे काही नाही भाऊ, काय करता बा हिंगा आता साहेब आलेले आहे आत्ताच आले. हो काय ते आता मग अगोदर एक माणूस आलता ना रजा, त्याचं ते रात्री घर फुटलं. हो त्याची ती तक्रार लिहून राहिली बा. हो काय करता आता माया बी मोठा घोट झाला. हो ना बसलो आता वाट पाहत त्याचं होईल. आम्ही तर कोणाचं फुटलं रे बा? झाबरूच नाही ना. नाही तर आले घरावर कुठे आमच्या. अरे हो का बरं हो पण तुमचं काय म्हणलं? तुमचं काय झालं? अरे काय सांगता बा, मग काय तर 7 वर्ष आधी मी बॉन्ड काढला पोस्टाचा. मग काय तर 80,000 भरले मी. आता डबल होते बा 7 वर्ष. कामी येते कायचे कामी येते. हळे आला आणि घेऊन गेला. मग काय तर मी डिक्कीट ठेवले रजा कटिंगच्या दुकानात बयास म्हणलं येतो गड्या भेटून सोबती आहेत आपला. काय तर दिला रजा झाबू. हो ना 2 मिनिटात बिलकुल गाडीतले डिक्कीतले पुरे पैसे काय. हो कसे 10 काढले होते तेवढे तर राहिले आता. हो खतपाणी आणाले काय करा आता का जीव घ्या सांगा आता. हो रिपोर्ट द्यायला आलो.
अरे बापा रे, जिथं जाय का होते नवलंच आहे नाही का हो ना, घरावर गोटी दिसते बा आता. हो काय होते काय नाही माहिती लुक करू राहिला आता बसून असं वाटतं काही जाव झाबरूच्या घरी सिलेंडर उचलून घरी पोया हो ना. काय सांगा बरं, अशा घटना घडल्या तर काय मात्र गमते का. असं वाटतं पटकन दावा ठोकाचा रिपोर्ट द्या आणि चालले जा. हो बरं घे म्हणलं शिवलाला वाटप तर घे, ते फोन लावर लक्ष म्हणलं लवकर. लक्ष म्हणले म्हणा येऊ राहिले म्हणा इतके लोक. थांबा ना आता, इथं टाइम लागते ना आपल्याला अजून. अजून तर कायच काही नाही, आता हे 2 कंप्लेंट होईल मग आपला नंबर लागल. पण आता टच करायला काय हरकत आहे. अर्धा 1 तास लागतेच का नाही. हो तोपर्यंत ते तयारीत लागते. मग आपली एक गाडी यायची आहे, ते येते तोपर्यंत झुंबरची. आणि बाकी मी म्हणतो जेवण झाले की आपलं मग सिलेंडर घेऊन चालले जाऊ. ते भरून आणले वाटते ना आपल्या झाबरूच्या घरचे. ते सगळे घेऊन जाऊ मग. आता गाड्या आहेच तर समजा योगायोग. आता हे सिलेंडरचा काय लोच आहे. अरे बा आता सिलेंडर हिंते आता तुम्ही नंतर आणा ते. नाही तर आम्ही चाललं जाईन बा पुढे. आपल्या जण थांबणं होतं आता. जेवलं की चाललं जा तुम्ही, नाही तर जेवतही नाही मी. नाही ना, तू काय थांबतं. तू नको थांब ना. तू थांबला तर मग घरा कुठे हे बा. नाही थांबला चालते. आम्ही काय सिलेंडर घेऊन गाड्या नेतो. हो, तू चालला जातो ना पुढे एक परी. तुला काही काम असेल तर तुझे कामं करून घेजो. पण ते आता सिलेंडर तर घ्यास लागेल कारण ते भरून आणलेले आहेत ना त्या दिवशी. टाकले नव्हते काही इथं आणून. ठीक आहे मग मी मापर्यंत चालला जाईन ते. हो तुम्ही तुमचं ते सिलेंडर आणत बसान काही करा. फक्त जेवायला येतो मी बस जा मुळाविषयी ती. त्याला फोन लावून द्या लक्ष म्हणलं म्हणा मग. लवकर मग फोन. हो ठीक आहे मग फोन लावून देते यायले. मग इतके लोक आहे बा. जेवणाची तयारी करून ठेवा. ठीक आहे ओके बसा मग. चला तिकडे वाट्यावर बसू. मग फोन लावता येते मग. आम्ही ठाणे म्हणा. हॅलो बोला शिवलालजी, काय म्हणता बा. लक्ष म्हणता मी काय म्हणतो, आपलं 10 ते 15 थाल्या आम्ही येऊन राहिलो जेवाले. लावून ठेवा म्हणलं रेडी. बिलकुल आहे बा. शाही जेवण बनवा मस्त, वराडी झटका. मस्त भरीत गिरीत असं तसं. बिलकुल एखादं दाल फ्राय, दाल तडका, कडकमध्ये तंदुऱ्या हे ते. पापड गिपड माहोल बनवून ठेवा तुम्ही. येऊन राहिलो आम्ही. बिलकुल टेन्शन नाही. मिठीमध्ये काही असं तसं. ओके करून ठेवा. बापा बापा अरे म्हणलं काय आहे बा इतकं माहोल. 10-15 म्हणजे कोण आहे कसं काय म्हणलं. इतके जण काय विमा काढायला आले का. विमा घेमा आता विम्याची गरज तरी आहे का आम्हाला. हो ना पुरी घबाळ घ्या घाण राजा. हो ना तेच म्हणलं आता 10 ऑगस्टपर्यंत आम्ही ते विमा भरणं. म्हणलं लवकर भरून घ्या. आणि त्याच्यातले ते दुसरे काम होतं ना ते ईडी आता गेलं नाही का. दावा ठोकतो नाही याच्यावर आता खाजोड्यावर. हो द्या म्हणलं ठोकून. काय करता आता. अशा जर कोणी आपल्या तक्रार केल्या आणि काही आपला आरोप केले तर काय ऐकूनच घ्यायचं का. देवदासमध्ये आहे की नाही करायची. दावा टाकायचा 1 कोटीचा. बाबा हो का असं असं म्हणजे मग ते गेल्या वाटते ईडीवर नाही. हो काही सापडलं नाही वाटते आपल्या गावात. नाही सापडलंच नाही वाटते खबाळ मग. यायली शकसाठी. अरे बाबा तुम्ही अजून तुमचा शक गेलाच नाही का. एवढं आता क्लीन चिट भेटली तरी. हो आता काही विचार आलेला नाही. हो आता त्याला झटका दाखवून आम्हाला 1 कोटी वसूल करणंच आहे त्याच्यापासून आम्हाला. ठेवतो मग आता. बोले का मावला सांगायचं नाही का. 10 लाख भेटते जवळपास. हो 10-11 लोक वाटते ना. हो 9-10 लाख भेटते तर. बरं ठीक आहे ठेवा मग. आलो भाऊ मी काय म्हणतो आपलं पाहिजे आता आपल्याला 10 ते 15 थाल्या शाही लावून द्यायची आहे. वराठी झटक्यावाल्या आणि बाकीचं बा अलबते गलबते तंदुऱ्या रोट्या. पद्धतशीर जेवण झालं पाहिजे आपला. हो येते ते अर्ध्या घंट्यात आता पोलीस स्टेशनला. काय रिपोर्ट देतो म्हणजे ते दावा ठोकते वाटते बहुतेक ते आता. हो ना ते काय हेलिकॉप्टर आलं तर मंदिराच्या आपल्याला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का. अरे बाबा हेलिकॉप्टर आला ते चिन्नास्वामी बापा बाबा राजा आहे बा. त्याचे कपडे तर सांगतो ना असे त्याला वाटते मला वाटते सोन्याचं पाली सुद्धा काय माहिती. हो बीजा श्रीमंत माणूस होता ते. हो त्यानं लेखानं मंदिराला पैसा दिला इतका मोठा. आणि अर्धा घंटाही नाही थांबला ते. हो अर्ध्या घंट्यानी बिलकुल हेलिकॉप्टर काढलं की निघाला बिलकुल. हो काय सांगा आता इतकं खतरनाक माणूस होता ते. हो आम्हाला बा म्हणजे असं पाहायला नाही भेटलं ते. शांतराम भाऊ येऊ दे नाही तिथं मॅडम बोला भेटा. पण ते काही थांबलंच नाही. ते बातच गेला लेखा ते साहेबासंग बोलला ईडीवाले आणि चालला गेला मग पटकन बसला की निघाला खुरकून. असं असं हो ना राजा. म्या पाहिलं नाही त्याला कोण होतं. हो ना काय आता माझ्या योग नाही आले बरं. मी आधी झालो इकडे. हो लेका पाहायला भेटला असता कोण होतं. काय ते कोण होता मग आम्हालाच तर बरोबर नाही दिसला बी असून बी. मग काय हो पण मामा लुटसारखा आवाज वाटते बा त्याचा. हो पण आता मामा लुटर काय तिथं पंढरपूर गेला वाटते नाही का. तिथं ते सांगा वाटते लोक संग. आता का मग बाबा लुटरे होता का बा ते काही आपलं. ते तर राजा ते चिमणरावची गाडी घेऊन येऊन राहिला म्हणे. आता रस्त्यावर फोन आलता म्हणे. बरं सामान सुमान हे ते घेऊन येऊन राहिलं म्हणे. आता मी पोचतो म्हणे आज. नाही नाही अरे मामा लुटर काय आला. हो ते काय हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे का. बरं चला आता लावा ते शाही थाल्या लावा चला लवकर. माननीय अधीक्षक साहेब पोलीस स्टेशन अमकं ढमकं टमकं यांच्या सेवेशी अर्जदार सीताराम पवार, मुंशीराम ढुटके आणि अन्य 9 जण यादी खालीलप्रमाणे. विषय रामपूरची बदनामी केल्याबाबत. रामपूर येथील 11 व्यक्तीची बदनामी केल्याबाबत मानहानीचा दावा श्री हटेले, मानमोडे आणि खाडोळे यांच्यावर दावा ठोकण्याबाबत. ठीक आहे आलं लक्षात आता. म्हणजे तुम्हाला या तिघांवर दावा ठोकायचा आहे मानहानीचा नाही का. किती रुपयाचा 1 कोटीचा समजा. आता काय दावा ठोकाच लागेल काही साहेब. हो असं तर आमच्यावर कोणी बी काही आरोप करायचा. उठला आपला की सुटला की आमच्यावर काही बोलायचा. याईनं असं केलं आणि त्याईनं तसं केलं. डबल बोलणार नाही ते. हो ते खादोळे मानमोळे ही 3 जण आमच्या मागच आहेत लय. म्हणून म्हणलं त्याईनं आमच्या 11 लोकांची जे बदनामी केली त्याला समजलं पाहिजे की डबल बा कोणाबद्दल काही बोललं म्हणजे माणसाला काय होती. म्हणून आम्ही अर्ज देऊन राहिलो. हे 11 लोक सगळे काही बाहेर आहे का इथं आहो. तर म्हटलं आता काय पुढची प्रोसेस आहे सांगा आम्हाला तुम्ही. अच्छा ठीक आहे ना काही हरकत नाही. तुम्ही आता पहिले सांगितलं होतं की बा आता मुंशीरामजी आणि समजा कनिल आबाजी समजा मेन आहे याची. बाकी तुम्ही. आता तुमचं कोर्टामध्ये केस जाईल आणि ज्या दिवशी फाईलवर येईल त्या दिवशी तुम्हाला सगळ्याला यावं लागेल. तुम्ही तुमचा वकील पहा ती त्याचा पाठील. त्याचा फोन आला होता मला तसा. ते म्हणे आले की सांगा.
तर मी त्यांना कळून देतो की बा डावा तुमच्यावर ठोकलेला आहे. तर पुढचं आता तुम्ही वकील साहेबांना भेटून पुढची कारवाई करू शकता. आणि केस तुमची फाईलवर आली, 15 दिवसाच्या आत केस येऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये यायच्या तुम्हाला नोटीसही येऊन जाईल. त्यानंतर पुढची कारवाई सुरू. चालते ना, हो काही हरकत नाही. पण वर्ष 2 वर्षात लागेल ना निकाल, समजा होईल ना त्याचं मॅटर. म्हणजे कसं आहे, म्हणजे आम्हाला असं म्हणणं आहे की बा हे 1 कोटी याच्याहून लवकरात लवकर वसूल करायचे आम्हाला. ते काय सांगता येत नाही म्हणा. झालं तर 2 महिन्यातही क्लिअर होईल, नाही तर 2 वर्षातही होणार नाही. म्हणजे ते काय आपल्याला सांगता येत नाही. बाकी लवकर होईल असं मला विश्वास आहे. बाकी आता तुमचं काय आहे, वकील साहेबाला भेटून पूर्ण फॉर्मॅलिटी पुरी करा आणि कामाला लागा. जाऊ दे, आज नाही उद्या भेटतच का नाही. कुठं जाते का? बरं बरं, ठीक आहे ना, चालते ना, चालते. वर्ष 2 वर्षात लागला तर आम्हाला काय अडचण आहे. आम्ही काय काय असे याच्या भरोश्यावर थोडीच जगू राहिलो की. हो ना, आमचं आम्ही कमवून खाऊ राहिलो. भेटले तर भेटले. 10 लाखाला मरण नाही का. ठीक आहे मग, चला येतो म्हणलं. देवीला जेवायला जावं लागते म्हणलं लक्ष्मीच्या इथं. चला मग. येतो साहेब म्हणलं. धन्यवाद आता. त्याला फोन करून द्या म्हणा, असे अगाऊ कामं करत नका जाऊ म्हणा. डबल जर असं काही बोललं तर का म्हणा 10 कोटीचा टाकीन म्हणा. ठीक आहे, चला आता. नाही नाही, हे बरं झालं. एक खेपच्या खाजोड्यानं कंप्लीट दिली त्यांनी. चांगलंच केलं एका मतानं त्यानं. म्हणजे जेणेकरून कसं आहे, एक खेपचं आपलं जे दुखणं होतं कधी कायमचं बसलं आता. म्हणजे कोणाचा आता शेक नाही राहिला, पण आता कोणाची शेकून घ्यायची नाही राहिली. म्हणजे टेन्शनचं कामच नाही. आता हे तर फिटणारच आहे कायमचा. आता फक्त आपल्याला आता काय, फक्त आपल्याला वकील पाहिजे आहे, विषय क्लोज करणं आहे. तू बस चालू दिले का जा, हैगी करायचं काम नाही. कर बदी बसले का फिटला पुरा आता. का फालतू घेणं नाही देणं नाही. आपल्या माणसाने मागणार दुनिया भरायची, फालतू खोपडी गरम करते ते. हो नाही लगा, इथं तोंड घाल तिथं तोंड घाल, काहीच गरज नाही त्याला. घबाड सापड लाभेल का म्हणा. इथे लगा राज्य कामं करतो ना आम्ही, त्याला काय माहित आहे का रे शिवला. फालतू आता डोकं खाऊन राहणार का, हराम करू आनंदा. अरे चला ना लक्ष्मणराव, आणा ना लवकर. काय आले ना माणसं आले ना, आता कोण राहिलं, आता कायची वाट आहे. अरे बा, मी तर पहिले 2 खेप म्हणून राहिलो आणू का. तुम्हीच तर माणसं यायचे, माणसं आले का, सगळे आले का आता. देऊ पाठवून मग आता ऑर्डर. चला आलो भाऊ, या इकडे बरं लवकर इकडे. तर मी काय म्हणतो, आलो भाऊ यायच्या झालं का ते ऑर्डर झालं ना, ओके झालं ना, द्या पाठवून द्या आता. काही बिस्लरी लागते, कसं पाणी कोणतं आणू मला, साधं देऊ का पाठवून. आता साधं काय बिस्लरी गिस्लरी का फालतू 20-20 रुपयाचे कॅनीतलंच चालते. नाही नाही, अरे काय माणूस आहे देवदास. अरे पाणी दे का साधं किती. अरे नाही, हे बा बिस्लरीचा आण रे बाबू. हो, 1 खोका बिस्लरीचा, सगळ्याला 1-1 बॉटल दे. कोणतीच गोष्टी कमी नाही पडली पाहिजे काय. हो, खा प्यायचं तर चांगलं खायचं. काय वरे नेते का बांधून माणूस फालतू बसले आपले. हो, पैसेच नका टेन्शन घेऊ. पैसे आम्हीच देऊ राहिलो सगळे. देवदास तू टेन्शन नको घेऊ. देते आता शिवलाल देते यावेळेचे जेवणाचे पैसे. काय शिवलाल, ते काय मोठी गोष्ट आहे आता जेवणाचं. हो, आज कसं मैत्री दिवस आहे, चला बा त्याच्या निमित्त जेवण दिलं म्हणा शिवलाल भाऊ ना. आता काय गरीब राहिलो आपण पहिल्यासारखे. हो, काही विषय नाही, टेन्शन नाही. हो, या आलो भाऊ, जे लागन ते. आता आम्ही ऑर्डर सांगितलंच तुम्हाला. घेऊन या पापड गिपड हे ते बिलकुल जे लागन द्या. चल द्या रट्टा. चला आता कसं जेवण करू. फक्त एक माणूस राहिला राजा आपला नाही का, मला लाईनी पाटील. त्याचं काही जमलं नाही, त्याचे बाबा आणि ती बाकी पंढरपूर आले. म्हणतात दादा आपण रस्त्यानं होतं, फोन आला त्याचा, म्हणे काय जमत नाही म्हणे. म्हटलं जाऊ द्या मग आता, डबल चाळीस पाहू द्यायचा एखादा मेळ. आता मग काय सिलेंडर घेऊन येसान का मग तुम्ही. आता मी जेवण झालं की मी चालला जातो मग. हो ना, आता ते शांताराम करे तिथं आहे ना ते सिलेंडर. हो, ते घेऊन या लागतं ना, भरून ठेवलेलं आहे ना आणलो ना. आता तेवढे ते सिलेंडर आहे ना, तुला तर म्हणलं हो चालतं, तू नाही म्हणतं. नाही हे बा, तुम्ही काय करा, तुम्ही चालले जा, ते आपलं गॅस घ्या निघा. मी ते वकिलाला भेटतो ना, आपले घनगावकर. हो, त्याला भेटून घेतो आणि म्हणतो बा असंच आहे. म्हणजे चालीसुद्धी काम लागून जाते आपलं नाही का. तुम्ही म्हणसाल तुम्ही चला. अरे तू असल्यावर काय लिहा लागते आम्हाला. तू पाहिजे ना ते वकील साहेब, तू सांभाळ. पैशाचा काही विषय नाही, जे हिशावर ते आम्ही देऊन टाकतो. चला आता आले वाटते. चला आलो भाऊ, चला या येऊ द्या. जा रे झुंबर, लवकर काशीनाथ उघड दरवाजा, किचनचा दरवाजा उघड, सिलेंडर सगळे हॉलमध्ये घेऊन येते. या रबर आणा ते लवकर, उघडा दरवाजा उघडा दे. बसा कधी लाभ तुम्ही एवढी काय गडबड करू राहिले, आणतेत ना ते. बसा 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 बसा. अरे झुंबरे उघड म्हणलं, ये लवकर लवकर ये. सिलेंडर गेला, सिलेंडर गेला, लवकर या, खबर गेला. इकडे इकडे किचन मध्ये काहीच नाही म्हणलं, लवकर या. बाबा काय झालं, अरे बाबा रे काय झालं रे. अरे बाबा कुठे गेले, अरे बाबा रे, बाबा कुठे गेले रे, सिलेंडर कुठे गेले म्हणलं. अबे काय बाबा कुठे बाहेर, अरे इथं ठेवलं का बोल, अरे कुठे गेले रे. अरे बाबा काय झालं, कसं रे, काय झालं काय म्हणलं. इथे सिलेंडर गेलं कुठे म्हणलं, इथं तो दे. अरे बापा रे, बबन्या फिटलं का रे, गेले का सिलेंडर चोरी बाबा. झालं कंदील पुढे काही खरं नाट्य आता. अरे बाबा काही सांगतं रे, कसं रे म्हणलं, इथे सिलेंडर कुठे गेले. माझ्या चमचम करू राहिला ना, लुक लुक दुक दुक वाढलं ना माया.
अरे थांबा ना तुम्ही हे बा छाती काय तुम्ही अरे बाय अरे इतकं तुम्ही घाबरल्यासारखे करू राहिले हा इतकं हे होत असते का अरे नलू आली असन कदाचित तिने इकडे तिकडे ठेवले असेल इथं हा हे मंदात झाले असन म्हणून हा तुम्ही राजा असे आहे का नाही एकदम म्हणजे माणसाले हा पाणीच करता अंगास तुम्ही. बा पाणी नाही होईन तर काय होणार आहे माणसाचं हा अरे एकच सिलेंडर इथं आहे हा बाकी सिलेंडर मग गेले कुठं. अरे हो ना मग तेच सांगू राहिला ना नलूले फोन लावा तुम्ही इतकं घाबराचं कारण नाही हा हे एक सिलेंडर कोणाचं पाय बरं पहिले पाय रे ते कशा उबळं करते खालून पडते नाव कोणाचं पाय बरं त्याच्यावर. पा म्हणलं आबाजी तुम्हीच पाहता ते काय नाव आहे कोणाचं नाव आहे तर कोणाचं आमचं धुकधुक करू राहिला आता बसून हा पा कोणाचं नाव आहे तर कोण भाग्यवान आहे ते बाबा कोणाचं काय ते मायच असलं पाहिजे ते हो ना माय असलं म्हणजे बस झालं मग नाही तर मेलो मी आता जीवानं हो कोणाचं नाव आहे काय सांगा राम 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 बरं पाहतो ना अरे कोणाचंही असलं तरी शेवटी एकाच आहे ना हो ना पण बाकीचे कुठे गेले पाहा लागेल ना फोन लावून लवकर थांबा पाहतो मी पाहतो हा 1 मिनिटं. अरे वा जाते का कंदील बुडा कोणता आहे आबाजी कोणाचं नाव आहे. अरे बापा रे काय कसं माहीत आहे का इथं मंदिर दिसू राहिलं मंदिर अरे बापा रे हो मंदिर आहे का याच्यावर मंदिर चला बरं झालं मंदिरच आहे नाही का हो बाकी गेलं तर काय आपल्याला करायला नाही शिवलं हा बरं मग आता का म्हणलं शांताराम भाऊ बाकीचे कुठं आहे मग हा काय कसं काय म्हणलं हे हो गड्या पाय बरं शांताराम बाकीचे कुठं आहे म्हणलं हा हो ना माय हे पाय छाती आता हे थंड अंग पडू राहिलं माय हात असे माय असे कसे तरी करू राहिले बा मुंग्या येऊ राहिले माय गालाले कुठं आहे बाकीचे कुठं आहे बा बाकीचे आपले कुठं आहे म्हणलं. अरे असलेच पाहिजे ना तुम्ही टेन्शन काय घेऊन राहिले काऊन की नलू नाही इथून उचलून ठेवले असले पाहिजे मंदिराचं कदाचित इथं ठेवलं गेलं वजनदार आहे नाही जास्त बाकीचे मला वाटते दुसरीकडे ठेवलं आहे कारण की कुलप लावून आहे सर्व दरवाजे बंद आहे हा चोरी व्हायचा प्रश्नच नाही ना तुम्ही काय काळजी करू राहिले आत्ता फोन लावा तुम्ही 1 मिनिटात हो का ती बरोबर आहे ते नाही का हो नाही तर कुलप फुटलेली दिसली असते हो चोरीचा विषय नाही म्हणा हो पण तरी काळजी वाटून राहिली हो एक विचारून घे बा कुठं ठेवले म्हणा. चाबी नेली ना आता त्यांनी हॅलो हा हा तर काय झालं पप्पा उघडलं का दार उघडलं का. अरे हो तुमच्या घरून चाबी घेतली इकडे आलो तर म्हटलं हे आपलं किचनमध्ये आले होते का तुम्ही ते सिलेंडर नाहीत म्हटलं बाकीचे तिथं हो हे लोक आता सगळेजण भरून आणण्यासाठी घेऊन राहिले ना. सिलेंडर का नाही मला आम्हाला तर माहित नाही हो आता का म्हणजे काय आता सध्या नाही का सिलेंडर तिथं आम्ही तर रात्री बघितले होते रात्री गेले होते तर. अरे नाही ना बाबा शालू नाही हे नलूला विचार तिथं कुठं उचलून ठेवले का आजूबाजून कुठं काही. ए बाबा मी नाही ठेवले म्हटलं हो आम्ही रात्री आलो होतो तेव्हा आमचं सिलेंडर गेला तेव्हा आम्ही तिथं काढून आणलं बाकीचे सिलेंडर तिथंच होते. अरे नाही ना नलू गमतची गोष्ट नाही ती लोक कसं आहे घरी जाणं मुश्किल होईल ना द्यायचं घरी आता बाया काय म्हणतील ते सिलेंडर इकले का म्हणून तुम्ही कुठे ठेवले का तुम्ही ध्यान नाही का तुम्हाला. नाही पप्पा आम्ही ठेवलेच नाही बहुतेक काय चोरी गिरी तर नाही गेलं म्हणा काही दारगीर कोणत्या खिडक्या गिडक्या उघड्या का बघा जरा काय झालं काय नाही तर. सगळं हो का अरे बापरे झाली मग चोरी गेले सिलेंडर आता आले घरावर कुठे हो का बरं ठीक आहे जाऊ दे मग आता हो पण ते काय मोठं कठीण काम झालं आता खरंच मग आता माहितीच नाही म्हणता. काय बाबा ते सिलेंडरचा एवढा विचार करता किती सिलेंडर आहेत ते त्या सर्वांचे पैसे आम्ही देतो भरून तुम्ही कशाला काळजी करता हो ना विनाकारण इतके टेन्शन घेता. अरे बाबा कोटी रुपयाचं खबाळ होतं ते तुम्ही काय सिलेंडर देता ते 1200-1500 हजाराचं अरे नाही ना तसं नाही ना गोष्ट. अरे कंदिलाबाई तुम्हाला काय झालं अरे पाहिजे म्हणलं अरे कंदिलाबाई चक्कर आली का कंदिलाबाई पा अरे बा नलू लवकर ये म्हणलं ते काय ते किट घेऊन ये लवकर म्हटलं हो कंदिलाबाई चक्कर आली लवकरात लवकर ये. चल नलू लवकर लवकर चल म्हणलं कमान फटकन आपल्याला गाडी काढायची आहे लवकर ते कंदिलाबाई तब्येत बिघडली म्हणते चल लवकर चल. अरे बा 2 मिनिटं अरे चला म्हणलं नलू मॅडम बाबा आले कंदिलाबाई झुमर सगळे बेशुद्ध ठीक आहे काही काळजी करू नका मी आले ना आता चल चालू घे आपलं साहित्य घे लवकर आणि झुमर भाऊ तुम्ही ते डिक्की मधलं ऑक्सिजन सिलेंडर घेऊन या लवकर फास्ट कमान लवकर फास्ट चला लवकर